छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय जिजाऊ, जय जिजाऊ बोले तो जय शिवराय, जय जिजाऊ, जय जिजाऊ। कारण जिजाऊ आपल्या संघटना आहे ना, आपल्या राजमाता जिजाऊंच्या नावाची। आज सगळ्यात आधी अहमदाबाद, लंडन या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला आणि त्या अपघातग्रस्त लोकांना, नागरिकांना मी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पित करतो आणि शोक आणि संवेदना व्यक्त करतो। खरं म्हणजे ही सगळ्यात मोठी दुर्घटना आहे आणि असा हा अपघात अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारा आहे, अतिशय दुःखदायक। आणि अशा या पार्श्वभूमीमध्ये निलेश सांबरे यांचा प्रवेश आपण ठेवला होता, तो त्यांनाही मी बोललो, तेही बोलले आजचा आपण कार्यक्रम पुढे ढकलूया। परंतु तुम्ही सगळेजण दूरवरून आलात, ग्रामीण भागातून आलात आणि त्यामुळे आपण हा कार्यक्रम आज करतोय। फक्त जो काही उत्साह, जल्लोष या ठिकाणी तुम्हाला व्यक्त करायचा होता त्यावर दुःखाचं सावट आहे। परंतु निलेशजी मला म्हणाले की एक मोठा मेळावा, जोरदार असा मेळावा, हजारो लोकांचा आपण लवकरच घेऊ आणि त्यामध्ये कोकणातले सगळे आपले लोक त्या मेळाव्याला येतील आणि त्यावेळेस मोठा खऱ्या अर्थाने जल्लोष होईल, सगळे त्याच्यामध्ये आनंदामध्ये सहभागी होतील। खरं म्हणजे निलेश सांबरे हे जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, एक कार्यकर्ता कसा असावा, एक आदर्श कार्यकर्ता, एक आदर्श समाजसेवक कसा असावा, त्याचं ज्वलंत उदाहरण निलेश सांबरे यांच्या रूपाने आपल्या समोर। मी निलेश सांबरे यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो। त्यांनी आज जाहीर प्रवेश केला आहे आणि त्यांच्यासोबत किती आज संदेश दोन्ही आलेत, गणेश राजपूत, निलेश पाटील, महेंद्र पाटील, हेमलता चक्रवर्ती, हरेश पष्टे, अमर गोडसे, सगळे सरपंच, नगरसेवक, राजा पाटील, दिनेश धलपे, प्रमोद पाटील, प्रवीण मुकणे, संकेत माळगावी, 26 नगरसेवक आहेत, 83 सरपंच आहेत, 9 जिल्हा परिषद सदस्य आहेत, 12 पंचायत समिती सदस्य आहेत, त्याचबरोबर नगराध्यक्ष विक्रमगड आणि जवारचे सभा नगर परिषद सभापती, जवार अर्बन बँकेचे संचालक, सगळे भरपूर लोक आलेत। मी सगळ्यांची नावं घेत नाही, म्हणजे या सगळ्यांचंच शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। गेले अनेक वर्ष निलेश नावाचा कार्यकर्ता या ग्रामीण भागात काम करताना आपण पाहिलं आहे। मी त्याला अनेक वेळा म्हणालो, निलेश आता काय बस झाला ना, आता डायरेक्ट आपण काम करूया। जिजाऊ म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, तुम्ही जिजाऊ संघटनेचे संस्थापक आणि आपले शेवटी
किती आपण लांब लांब राहायचं, परंतु आम्ही जरी त्यांनी प्रवेश केला नसला तरी सुद्धा प्रत्येक वेळेला निलेश सांबरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकमेकाला पूरक भूमिका घेतली. आणि जेव्हा जेव्हा मगाशी निलेश सांबरे म्हणाले की अनेक लोक मला येऊन अनेक गोष्टी सांगायचे, परंतु मी जेव्हा मंत्री होतो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, त्याही वेळेस जेव्हा जेव्हा संकट आली त्यावेळी निलेश सांबरे यांच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहिला. कारण शेवटी कुठलंही सत्तेचं पद नसताना की निलेश सांबरे यांनी अनेक लोकांना निवडून आणले. पक्षाची ताकद जेव्हा असते तेव्हा तर आपण निवडणुका लढवतो, जिंकतो, परंतु कुठल्याही पक्षाची ताकद, सत्तेची ताकद नसताना निलेश सांबरे यांनी अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच अनेक लोकांना निवडून आणले. आणि मी आता त्यांनी किती कामं केली आपल्याला माहिती आहे. पुस्तक कुठे आहे ते? यामध्ये वैद्यकीय सेवा आहे, शिक्षण सेवा आहे, करिअर सेवा आहे, कृषी सुविधा आहे, कौशल्य विकास आहे, महिला सक्षमीकरण आहे, ही सगळी कामं केली. आणि खऱ्या अर्थाने मी परवा कोकणामध्ये गेलो, तिकडे त्यांच्या वडिलांच्या नावाने हॉस्पिटल केलं, कॅशलेस हॉस्पिटल. वाढदिवस असला की लोक केक कापतात, परंतु वडिलांचा वाढदिवस निलेश सांबरे यांनी एक कॅशलेस हॉस्पिटल उभं करून साजरा केला. एक सामाजिक बांधिलकी आहे. यापूर्वी देखील त्यांनी कुठं आपलं भिवंडी, विक्रमगड, शहापूर या ठिकाणी देखील हॉस्पिटल उभी केली, शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या. खऱ्या अर्थाने सरकार जिथं पोचत नाही तिथं देखील निलेश सांबरे पोचला. अगदी खेड्यापाड्यामध्ये, अगदी आदिवासी पाड्यात देखील निलेश सांबरे यांनी जे काही आपलं कार्यकर्ता म्हणून, आपलं कर्तव्य म्हणून सर्वसामान्य माणसाला मदत करण्याचं काम केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शिवसैनिक बाळासाहेबांचा, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचा शिवसैनिक जसा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक जसा 80% समाजकारण 20% राजकारण करतो, तसाच हा जिजाऊचा ढाण्या वाघ म्हणून निलेश सांबरे काम करत होता. आणि म्हणून आमचे विचार एकच, आणि एका विचाराने आपण समाज घडवण्याचं, समाजाला मदत करण्याचं काम आपण करत आलो. खरं म्हणजे मी देखील जसा निलेश सांबरे एक शेतकऱ्याचा मुलगा, तसा एकनाथ शिंदे देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, हा देखील एक इतिहास आहे. आणि निलेश सांबरे सारखा शेतकऱ्याचा मुलगा देखील अगदी कोकणामध्ये एक समाजसेवक म्हणून, मगाशी मी म्हणालो, एक आदर्श समाजसेवक, एक आदर्श कार्यकर्ता म्हणून नावलौकिक मिळवण्याचं काम निलेश सांबरे यांनी केलं. असंच नावलौकिक मिळत नाही, त्याला त्याग करावा लागतो, काम करावं लागतं, दुसऱ्यासाठी जगावं लागतं. स्वतःसाठी तर सगळे जगतात, परंतु स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद असतो, तो आनंद मिळवण्याचं काम तुमच्या निलेश सांबरे यांनी केलेलं आहे. दुसऱ्याचं दुःख
सुखामध्ये सगळेच असतात, आनंदात सगळेच सहभागी असतात, परंतु जेव्हा दुःखात आणि अडचणीमध्ये जो उभा राहतो तो खऱ्या अर्थाने सच्चा कार्यकर्ता असतो. आणि ते काम निलेश सांबरे यांनी केलेलं आहे. आणि म्हणून सांबरे यांच्या निलेशच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद नक्की वाढणार आहे कोकणामध्ये. आणि म्हणून निलेश सांबरे यांनी काम केलं जे तरुणांसाठी एक तरुणांचा पाठीराखा, तरुणांचा एक आधारवड म्हणून देखील निलेश सांबरे यांच्याकडे आपण पाहतो. गोरगरिबांचा तारणहार म्हणून देखील आपण निलेशकडे पाहतो. खरं म्हणजे निलेश हा समाजातला, खऱ्या अर्थाने समाजकारणातला एक अस्सल हिरा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. निलेश एक झपाटलेलं एक नेतृत्व आणि कर्तृत्व आहे. खऱ्या अर्थाने एवढ्या पदव्या मोठमोठ्या नेत्यांना पण निलेश मिळत नाहीत. पण मी जे बोलतो ते खरं बोलतो, मनापासून बोलतो. मला असं कुणाचं खोटं गुणगान कधी मी केलं नाही आणि स्वतःचंही कधी करून घेतलं नाही. मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं. कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. मगाशी कोणीतरी म्हणालं की या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. मी अनेक वेळा उदाहरणं दिलेली आहे. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्यांचा एक सर्वसामान्य काम करणारा कार्यकर्ता. आता मी डीसीएम आहे. आता लोक म्हणतात, आता मी म्हणायच्या अगोदर लोक म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस ही नाळ जी आपली जुळली आहे ती कधी तुटता कामा नये. सर्वसामान्य माणसाची जी बांधिलकी आहे, ती बांधिलकी आपण जी जपली आहे ती कधी तुटता कामा नये. आपल्याकडे जे पद आहे त्या पदाचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी झाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिला, मी या राज्याला काय दिलं हे महत्वाचं आहे. म्हणून पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण एकदा नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हा एकनाथ शिंदे झपाटल्यासारखा कार्यकर्ता म्हणून काम केलं. पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पादाक्रांत केला. आणि एवढे निर्णय आपण घेतले, विकासाला चालना दिली. माझ्या अगोदरच्या 2.5 वर्षाचा कारभार देखील आपण पाहिलाय, निलेशने देखील अगदी जवळून पाहिला. परंतु 2.5 वर्षाची कारकीर्द, 2.5 वर्षाचा मागचा काळ आणि मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली. मला समाधान आहे त्याचं, मला अभिमान आहे. का मी या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांची सेवा करू शकलो. रखडवलेले प्रकल्प, बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईतच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही केली, लेक लाडकी लखपती योजना केली, शेतकरी सन्मान योजना केली, ज्येष्ठांची योजना केली, तरुणांची योजना केली, दिव्यांग मंत्रालय, स्वतंत्र मंत्रालय सुरू करणारा पहिलं राज्य आपलं आहे महाराष्ट्र. अनेक योजना सुरू केल्या. मी आजही सांगतो की लाडक्या बहिणींची योजना कोणी विरोधकांनी किती अफवा पसरवल्या, किती बोंबाबोंब केली, तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. ज्या योजना आम्ही सुरू केल्या
त्या टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. आज आम्ही टीम म्हणून काम करतो. देवेंद्रजी, मी, अजित पवार. आज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये केलं. तोच वेग आम्ही आता आणखी वाढवतोय. पद वर खाली होता, परंतु मला समाधान आणि आनंद आहे की या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद मला मिळालं ते सगळ्या पदापेक्षा मोठं आहे. आणि म्हणून निलेश सांबरे सारखा कार्यकर्ता आज का आपल्याकडे आला? आज शिवसेनेमध्ये जाहीरपणे अधिकृतपणे प्रवेश करण्याचं कारण काय? आज हजारो कार्यकर्ते, हजारो नेते शिवसेनेमध्ये येत आहेत, कारण त्यांना माहित आहे एकदा एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द दिला माघार नाही. आणि म्हणून एकदा ज्याच्या मागं उभा राहतो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आणि म्हणून 2022 साली इथं उदय सामंत आहे. 2022 साली या महाराष्ट्रामध्ये एक उठाव झाला, एक संघर्ष झाला, एक त्याची नोंद राज्याच्या इतिहासात नाही, देशाच्या इतिहास नाही, जगातल्या 33 देशांनी घेतली. आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांचं सरकार आपण स्थापन केलं. मुख्यमंत्री बनण्यासाठी नाही, तर या राज्यातल्या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी. जसा निलेश शेतकऱ्याचा पोरगा आहे, तसं मी देखील शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. काय निलेश सांबरे काय आमदार आहे का, खासदार आहे का, मंत्री आहे काय? पण तरी सुद्धा मुलं MPSC झाली पाहिजे, UPSC झाली पाहिजे, IAS झाली पाहिजे, IPS झाली पाहिजे. CBSEची शाळा त्यांनी सुरू केल्या. या ठिकाणी मतिमंद मुलांची शाळा केली. आज किती 48 MPSC किती लोक झाले निलेश? हजारो मुलं झाली. आणि 48 MPSC UPSC स्पर्धा परीक्षा वाचनालय, 28 आरोग्य केंद्र, महिला सक्षमी केंद्र, अशी अनेक उपक्रम निलेश सांबरे यांनी सुरू केले. खऱ्या अर्थाने एक आमच्या दोघांमध्ये एक साम्य आहे. एक समाजाची सेवा करणं, समाजाचं दुःख कमी करणं, आपण काहीतरी समाजाला देणं लागतो या भावनेने त्यांनी हॉस्पिटल सुरू केलं, कॅशलेस हॉस्पिटल. आता त्यांनी इच्छा व्यक्त केली सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू करायचं. आणि नक्की सगळ्यात मोठं काम आरोग्य खातं आपल्याकडे आहे, शिक्षण खातं आपल्याकडे आहे. आरोग्य आणि शिक्षण खातं मुद्दाम आपल्याकडे घेतलं, कारण या ठिकाणी पिढी शिकली पाहिजे, वाढली पाहिजे. हे विद्यार्थी, तरुण या आपल्या देशाचं भवितव्य आहे. आणि म्हणून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी म्हणून देखील या तरुणांच्या शिक्षणाला प्राधान्य देत आहेत, नवीन पिढी घडवण्याला प्राधान्य देत आहेत. याचं कारण तेच आहे, हे तरुण आपली पिढी जी आहे हा देश घडवणारी पिढी आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की निलेश सांबरे यांचा DNA आणि शिवसैनिकांचा DNA सेम आहे. काय आहे त्याच्यामध्ये? काम करणं, सेवाभावी वृत्ती. कार्यकर्त्याची सेवाभावी वृत्ती जेव्हा असते तेव्हा खऱ्या अर्थाने असे लोक जेव्हा समाजामध्ये वाढतील तेव्हा खऱ्या अर्थाने समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढेल. आणि तेव्हा समाज सुखी होईल, समृद्ध होईल. आणि म्हणून तेच तर आपल्याला करायचं आहे, हाच आपला अजेंडा आहे. आणि म्हणून या राज्याचा विकास करत असताना सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, हे आपल्याला करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने कुणी गॉडफादर नसताना एवढं काम करणं
हे अशक्य कोटीतलं काम आहे ते निलेश सांबरे यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी लावलेले रोपटी जे आहेत त्याचा वटवृक्ष झालेला आहे. आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी शिवसेनेमध्ये आलात. आणि शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे. हे दिघे साहेबांच्या शिकवण्यातली शिवसेना आहे. आणि आनंद दिघे साहेबांच्याबद्दल तुम्हाला किती प्रेम आहे ते मला माहीत आहे. तुम्ही त्यांची आठवण देखील मगाशी काढली. त्यांची स्मृती जपण्याचं काम आपण करतोय. खऱ्या अर्थाने आनंद दिघे साहेबांनी देखील या जिल्ह्यात एवढं मोठं काम करून ठेवलं. त्यांचा आदर्श आपण पुढे घेऊन चाललोय. बाळासाहेबांचा आदर्श आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून मगाशी निलेश म्हणाले की आपण शिवसेनेने 80 जागा लढवल्या विधानसभेत आणि 60 जागा जिंकल्या. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. कारण आपण खुर्ची शोधत नाही. सत्तेच्या मोहपाय सत्तेची खुर्ची शोधणारे आपण नाही. त्या खुर्चीवर ज्यांनी बसवलं त्यांची दुःख शोधणारे आपण आहोत. त्यांच्या अडचणी शोधणारे आपण आहोत. आणि म्हणून मी निलेश सांबरे यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने त्यांना शिवसेनेची एक मोठी जबाबदारी या ठिकाणी देतो. ते आजपासून शिवसेनेचे उपनेते म्हणून काम करतात. आणि त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्र ओबीसी समाज समन्वयक म्हणून देखील आपण जबाबदारी देतो. त्याच्यामध्ये कुणबी तर आले पण त्याच्याबरोबर सगळा समाज आहे. फक्त ओबीसी नाही, मराठा बिराठा सगळे घ्या. सगळे समाज जाती जमाती त्यांच्या सोबत आहेत. निवडणुकीमध्ये थोडं गणित चुकलं आपलं. पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आता निलेश सांबरे यांच्या हातात धनुष्यबाण आहे. आणि धनुष्यबाणात किती ताकद आहे या महाराष्ट्राने पाहिली आहे. प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं धनुष्यबाण. आणि म्हणून आज मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण महायुतीचा भगवा, महायुतीची सत्ता विधानसभेवर आणली आहे. आता महायुतीचा भगवा मगाशी तुम्ही म्हणाला जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या, ग्रामपंचायती सगळीकडे फडकवायचं आहे. आणि त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा असला पाहिजे अशा प्रकारचं मी सांगतो. आणि म्हणून घराघरात गावागावामध्ये हा भगवा तुम्ही हातात घेतलाय, तो फडकवायचा आहे. गावागावात घराघरात लोकांच्या मनामनामध्ये हा शिवसेनेचा भगवा आपल्याला पोहोचवायचा आहे. एवढं काम आपण केलंय. ते फक्त काम आपण पोचवलं तर मला वाटतं या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला कधी विसरणार नाही, कधी विसरणार नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. झालेली जी दुर्घटना आहे त्यामुळे आपला कार्यक्रम आपण जरा संयमाने, आपण शांतपणे या ठिकाणी घेतलाय. पण पुढचा कार्यक्रम आपण मोठा करू, मगाशी उदय सामंत म्हणालेले आहे. आणि म्हणून संपूर्ण कोकण
आपल्याला भगवं करायचं आहे आणि यासाठी आज निलेश सांबरे हे आपल्यात आलेत. त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. त्यांच्याबरोबर सगळे आले, त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.